वेतन श्रेणीसह कंत्राटी कामगारांना कायम करावे या मागणीसाठी पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले होते। आंदोलनास भक्कम पाठिंबा देत शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला। त्यांच्या पाठपुराव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन निर्णय घेतल्याने कामगारांच्या आंदोलनाला यश आले आहे। 8 महिन्यापासून पीएमपीएमएल कामगारांचे वेतन श्रेणी आणि कामात कायम करावी यासाठी आंदोलन सुरू होते। वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन कामगारांच्या मागणीकडे लक्ष देत नव्हते। शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी या आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला। वेळप्रसंगी सर्व डेपो बंद करून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला। या इशाराचे दखल प्रशासनाने घेतली होती। या संदर्भात तातडीने निर्णय व्हावा आणि कामगारांच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात यासाठी भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता। त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन कामगारांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला। कामगारांच्या लढ्यास यश आल्याने प्रमोदनाना भानगिरे यांचा सत्कार केला। कामगारांच्या पाठीशी प्रमोदनाना भानगिरे ठामपणे उभा राहिल्यानेच आम्हाला न्याय मिळाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली। यावेळी उमेश पांढरे, हरीश माने, मेहबूब सय्यद, राजेंद्र निकम, संकेत कड आणि इतर सर्व रोजंदारी कर्मचारी उपस्थित होते। 1883 कंत्राटी पद्धत होते। त्याच्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर न्याय काय मिळतच नव्हता। ज्यावेळेस नानाने यात हस्तक्षेप केला, स्वतः नाना बॅकफुटवर उतरले, आंदोलन केलं, त्यानंतर न्याय मिळायला लागला। आमचे बरोबर 3 आंदोलन झाले मोठे। टोटल शेवटचं आंदोलन 15 डेपोला टाळा लावायचं ठरले होतं। त्यात 7 डेपो आंदोलन टाळं ठोकलेलं आहे। दुसरी गोष्ट, माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एक आजची मीटिंग झाली। त्यानंतर स्वतः नानाने जी काय पाठपुरावा आतापर्यंत केलेला आहे त्याच्यासाठी सगळं यश नानाला जाणार आहे। मी माननीय तिन्ही बी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो आणि जी काही लढ्याला यश मिळाले आहे मी त्यांचे हात जोडून विनंती करतो की अशीच आमच्या पाठीशी राहो पीएमपीएलच्या, आणि माननीय सीएमडी मॅडमचे सुद्धा आभार मानतोय। आमचे सातत्याने पीएमपीएमएल कामगारांचे सर्वात प्रथम तर 7व्या वेतन आयोगाचा प्रश्न होता, जो की प्रशासन लागू करत नव्हतं। तेव्हा पण नानांनी वारंवार पाठपुरावा करून सर्व कामगारांना वेतन आयोग लागू केला। त्याच्यानंतर परत दुसरी मागणी जी होती, आमची सातत्याने मागणी होती की बदली रोजंदारी सेवक कायम करण्याची, ती पण नानांनी गेले 3 वर्षापासून सातत्याने ती मागणी लावून धरली होती आणि त्या मागणीला पण यश आलेलं आहे। आणि आता नानांनी 7व्या वेतन आयोगाचा आमचा बॅकलॉग म्हणजे जो हप्ते थकलेले होते ते पण 4 टप्प्यात देण्याची मंजुरी अशी नानांनी मंजूर करून घेतलेली आहे। याचं सर्व श्रेय नानासाहेबांना जाते आणि आम्ही बदली रोजंदारी सर्व सेवक नानाच्या कायम पाठीशी असू आणि त्यांचा आमच्यावर आम्ही ऋणी असू त्यांचे, आणि त्यांच्या सहकार्यामुळं सर्व आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। आम्हाला सर्व पीएमपीएमएल कामगारांना श्री प्रमोदनाना भानगिरे, शिवसेना शहर प्रमुख पुणे शहर यांच्या जाहीर सत्कार करण्याचे ठरवले आहे। आज आम्हाला नानांमुळे जो काही न्याय मिळाला आहे त्याबद्दल आम्ही नानांचे सर्वप्रथम आभार मानतो व त्यांचा आज आम्ही जाहीर सत्कार या ठिकाणी करत आहोत। त्याबद्दल आमचे सर्व पीएमपीएमएल कामगार या ठिकाणी जमलेले आहेत। त्यानिमित्त आज आम्ही नानांचा भव्य नागरी जाहीर सत्कार करत आहोत। एक पीएमपीएलचा डीडब्ल्यू कर्मचारी म्हणजे बदली रोजंदारी कर्मचारी, मी इथे कामाला लागलो 5-6 वर्ष झाली। आम्ही 500 किलोमीटर लांबून आलो। इथं आम्हाला कोणी वाली नसल्याने आम्ही सतत प्रशासनाला मागणी केली की बाबा आम्हाला 240 दिवस झाल्यानंतर मुंबई हायकोर्टाची ऑर्डर असताना तुम्ही कायम करत नाहीये। तरी वारंवार प्रशासनाने म्हणा इतर अधिकाऱ्यांनी म्हणा आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आम्हाला नानांना आम्ही भेटलो आणि नानांनी आमचा पाठपुरावा केला व सतत 8 महिने झाले नानांनी आमच्या विषयावर पीएमपीएल प्रशासनासोबत भांडण केले व 4 आंदोलन असे मोठी आंदोलन केले। एक आंदोलन तर असं झालं की नानांना अक्षरशः आगार बंद करावी लागली। त्यामुळं हे आगार बंद केल्यामुळे आज मॅडमच्या पण सहकार्याने आज पीएमपीएल मधले जवळजवळ 1900 कर्मचारी कायम झालेले आहेत। काल अजितदादांनी त्या गोष्टीची पुष्टी पण केली आहे। आम्ही राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब व अजितदादा आणि सर्वात महत्त्वाचे आमचे
नाना भानगिरे, माननीय प्रमोद नाना भानगिरे यांच्यामुळे आज आम्ही 500 किलोमीटरवरून आज आलेलो आहे. त्यांच्या आम्हाला कोणी वाली नसताना त्यांनी आम्हाला इथं आम्हाला रोजीरोटीची एक आमची जीवनाची रोजीरोटी आम्हाला त्यांनी करून दिलेली आहे. त्यांचे आमचे मनापासून धन्यवाद. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव